नाशिकच्या काठेगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। सातपीर दर्गा ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती। दर्गा ट्रस्टी सुप्रीम कोर्टात नेमकी काय बाजू मांडतात याकडे आता लक्ष असेल। नाशिक पालिकेने 16 एप्रिल रोजी अतिक्रमणावर कारवाई केलेली होती। तर दर्गा ट्रस्टी सुप्रीम कोर्टात धाव घेतात, ते नेमकं तिथे काय बाजू मांडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। नाशिकमध्ये अतिक्रमणावर जी कारवाई करण्यात आलेली होती, प्रचंड गदारोळ त्यानंतर झाला आणि सातपीर दर्गा ट्रस्टींनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, ज्याच्यावर आज सुनावणी होणार आहे। नाशिक काठेगल्ली दर्गा अतिक्रमण प्रकरण आहे हे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। किरण, आजच्या सुनावणी दरम्यान नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये असलेली जी दर्गा आहे ती दर्गा नाशिक महानगरपालिकेने जमीनदोस्त केलेली आहे। 16 एप्रिलला ही संपूर्ण पाडकामाची कारवाई करण्यात आलेली होती आणि त्यानंतर लागलीच सुप्रीम कोर्टामध्ये दर्ग्याच्या ट्रस्टींनी याचिका दाखल केलेली होती। ती याचिका दाखल करून घेण्यात आली आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर 21 एप्रिल ही तारीख देण्यात आलेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर अद्यापपर्यंत नाशिक महानगरपालिकेला कुठलीही नोटीस कोर्टाकडनं बाजू मांडण्यासाठी आलेली नाहीये किंवा संबंधितांच्या वकिलांकडनं आलेली नाहीये। त्यामुळे सातपीर दर्गा ट्रस्टींच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जातात हे बघावं लागणार आहे। कारवाईला स्थगिती देण्यासाठीची जी मागणी आहे, मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर कारवाईच पूर्ण झालेली आहे आणि अशातच सुप्रीम कोर्टामध्ये नेमके कोणते मुद्दे मांडले जातात हे बघावं लागणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर कोर्टानं उच्च न्यायालयाच्या संबंधी देखील महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला होता। उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर याबाबतचे ठोस पुरावे न दिल्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेता आलेलं नव्हतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टामध्ये त्या मुद्द्यावर देखील नेमकी काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। जी जी, धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।